नमस्कार मित्रांनो, आज आम्ही सगळेजण आलो आहे गोवा टूरसाठी. माझ्यासोबत विनायक सर आहेत, गिड्डे सर आहेत आणि राजकुमार सर आहेत. आम्ही आज एन्जॉय करत कॅन्डोलेम बीचवरती. आजचा आमचा पहिला दिवस आहे आणि आजच्या दिवसातला पहिला बीच आहे. तर एक्सप्लोर करूया गोवा. आम्ही यापूर्वीही गोवा टूर केली आहे, पण ती गोवा टूर आणि ह्या गोवा टूरमध्ये खूप फरक होता. ही एक्स्ट्रा दिवसांची होती आणि ह्या टूरमध्ये आम्हाला पूर्ण लक्झरी भेटली. हॉटेल 4 स्टार असेल, तिथलं ॲम्बियन्स असेल किंवा राहण्याची जी सोय असेल, खाणं असेल, हे अप्रतिम होतं. जेव्हा आपण स्वतःहून एखाद्या ठिकाणी फिरायला जातो त्यावेळी सगळ्यात मोठा विचार असतो आपल्याकडे बजेटचा. त्यामुळं आपण स्टेसाठी बजेट फ्रेंडली जागा शोधतो आणि बाकीचे पॉईंट्स किंवा एक्स्ट्रा डे आहेत ते पण आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण ज्यावेळी आपल्याला कंपनी एखादी टूर प्रेझेंट करत असते त्यावेळी आपण कोणत्याही प्रकारच्या बजेटचा विचार नाही करत. आपण पूर्ण एन्जॉय करतो, कारण आपल्याला कोणत्याही पद्धतीचे पैसे तिथे खर्च करायचे नसतात. हो, आमची ही टूर पण अशीच होती. ही टूर आम्हाला IF एक्सप्रेसच्या मार्फत केअर हेल्थ इन्शुरन्सची अचिव्हमेंट केल्याबद्दल भेटली होती. तर आम्ही आमच्या टीममधून 4 लोक ह्या टूरसाठी आम्ही आलो होतो आणि पूर्ण एन्जॉय केला. आम्ही इथे ही स्कूटी रेंटने घेतलेली आहे. सकाळी 9 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 9पर्यंत ह्या स्कूटीला रेंट 500 रुपये आहे. या स्कूटीवरून आम्ही पूर्ण गोव्यातील जे बीच आहेत, जसे की बागा असेल, कलिंगूड असेल, अंजुना बीच असेल आणि मॉर्जियम, हे बीच आम्ही पूर्ण एक्सप्लोर केले. आणि काही पॉईंट्स पण आहेत, सिंगम पॉईंट असेल, कलरफुल भिंती असतील आणि ती नारळाची झाडे, ते पॉईंट आम्ही एक्सप्लोर केलं पूर्ण स्कूटीवरून. पूर्ण गोव्यामध्ये आम्ही स्कूटी घेऊन सगळीकडे फिरत होतो आणि खूप एन्जॉय केला. आम्ही हा सेकंड बीच कलिंगूड बीच एक्सप्लोर करत आहोत. शेवटचा दिवस आहे गोव्यातला. आज 4था दिवस आम्ही आज घालवलेला आहे आणि सरांची पॅकिंग वगैरे चालू आहे. सगळं आता चेकआउट, सगळं साहित्य वगैरे घेऊन आता बाहेर पडायचं आहे. आपण सरांची एक प्रतिक्रिया बघू की सर, गोवा फिरून कसं वाटतं? गोवा फिरून मस्त वाटलं, कारण मी दुसऱ्यांदा आता गोव्याला आलो, पण पहिल्यांदा एवढा एन्जॉय केला नव्हता. पण ह्यावेळेस बाईकवरनं राईड करताना एकदम मजा आली, कारण आम्ही सगळ्या कोण्यातनं फिरलो असं आणि भरपूर एन्जॉय केला. सर, गोव्यातला हे फर्स्ट टाइम तुम्ही गोव्याला आलेला आहे आणि कसं वाटतं तुम्हाला सर गोवा फिरून? माझी पहिल्यांदाच गोव्याला भेट आहे. मला भरपूर मजा आली, मी भरपूर एन्जॉय केलं आणि खूप म्हणजे 2 व्हीलरवर गोवा एक्सप्लोअर केलं मी, त्यामुळं मी खूप एन्जॉय केले. तर हॉटेलबद्दल काय सांगाल तुम्ही? हॉटेल आपली कंपनीने केलेली सोय कशी होती? हॉटेल एकदम मस्त होतं. 4 स्टार प्लस हॉटेल आहे आणि पहिल्यांदाच असं 4 स्टार प्लस हॉटेलला राहिल्यामुळं खूप वेगळं काहीतरी वाटलं खूप. आणि हॉटेल खरंच भारी आहे.